नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMS एक्झाम पेपर 2 शालेय क्षमता चाचणी या विषयातील विज्ञान या विषयाचे बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत. यातला पहिला जो घटक आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. या घटकातील बहुपर्यायी प्रश्नांचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करूयात. पहिला प्रश्न आहे, कार्ल लिनियस यांनी सजीवांना टिंब सृष्टीत विभागले. तर आहे दोन सृष्टीमध्ये. म्हणजे कार्ल लिनियस यांनी सजीवांना वनस्पती आणि प्राणी या दोन सृष्टीमध्ये विभागलेला आहे. कार्ल लिनियस यांनी सजीवांना कोणत्या सृष्टीत विभागलेले आहे? पर्याय क्रमांक 1 वनस्पती आणि प्राणी हे दोन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हे अचूक उत्तर असेल. हेकेल यांनी सजीवांना टिंब सृष्टीत विभागले आहे. उत्तर आहे 3 सृष्टीमध्ये. हेकेल यांनी सजीवांना कोणत्या सृष्टीत विभागले? हेकेल यांनी सजीवांना वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी आणि प्रोटिस्टा या सर्व सृष्टीमध्ये विभागलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सर्व बरोबर. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे टिंब गट केले. उत्तर आहे 2 गट. चॅटन यांनी सजीवांचे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे 2 गट केलेले आहेत चॅटन यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे कोणते गट केले? या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हे अचूक उत्तर आहे. म्हणजेच चॅटननी आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे 2 गट केलेले आहेत. इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना टिंब सृष्टीमध्ये विभागले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 सृष्टीमध्ये. म्हणजे कोपलँडनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलेलं आहे. इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना खालील सृष्टीमध्ये विभागले. कोणकोणत्या सृष्टीमध्ये विभागलेलं असं विचारलेलं आहे. कोपलँडनी मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या 4 सृष्टीमध्ये सर्व सजीवांना विभागलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल. दोन्ही बरोबर. 2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्रामधील सर्व सजीव मिळून सुमारे टिंब जाती ज्ञात आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 87 दशलक्ष. रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची टिंब गटात विभागणी केली. रॉबर्ट व्हिटकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची खालील गटात विभागणी केली. उत्तर आहे वरील अ, ब, क सर्व बरोबर. याचा अर्थ रॉबर्ट व्हिटकर यांनी सजीवांची मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी या 5 गटांमध्ये विभागणी केलेली आहे. सजीवांची 2 सृष्टीत विभागणी कोणी केली? उत्तर आहे कार्ल लिनियस. कार्ल लिनियस यांनी सजीवांची 2 गटात विभागणी केली आहे. कोपलँड यांनी 4 गटात केलेली आहे. हेकेल यांनी 3 गटात आणि रॉबर्ट हार्टकर यांनी 5 गटामध्ये केलेली आहे. सजीवांचे 3 सृष्टीत विभागणी कोणी केली? उत्तर आहे हेकेल. परत कार्ल लिनियस यांनी 2 गटात, कोपलँड यांनी 4 गटात, हेकेल यांनी 3 गटात आणि व्हिटकर यांनी सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे. सजीवांचे 4 सृष्टीत विभागणी कोणी केलेली आहे? कार्ल लिनियस, कोपलँड, हेकेल, रॉबर्ट हार्टिंग व्हिटाकर. पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कोपलँड. कोपलँड यांनी सजीवांचे 4 सृष्टीत विभागणी केलेली आहे. सजीवांचे 5 सृष्टीत विभागणी कोणी केली? रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर यांनी सजीवांची 5 सृष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सजीवांचे 2 सृष्टीत विभागणी कोणी केलेली आहे? चॅटन, कोपलँड, हेकेल, व्हिटकर. चॅटन यांनी 2 सृष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. कोपलँड यांनी 4, हेकेल 3 आणि व्हिटकर यांनी 5 गटामध्ये किंवा 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 चॅटन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सजीवांच्या वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी कोणते निकष विचारात घेतले? पेशीची जटिलता, सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, पोषणाचा प्रकार, जीवन पद्धती, वर्गानुषंगिक संबंध. पर्याय आहेत अ आणि ब, पर्याय क आणि ड, पर्याय ड आणि ई आणि चौथा पर्याय आहे ए बी सी डी ई सर्व. म्हणजे
उत्तर आहे ABCDE म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणासाठी बिटकर यांनी वरील सर्व निकष लक्षात घेतलेले आहेत. खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणते? उत्तर आहे मोनेरा, कवक, वनस्पती, प्राणी. उत्तर आहे मोनेरा हे एकपेशीय सजीव आहेत. खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणते? प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. यामध्ये पण प्रोटिस्टा जे आहेत ते एकपेशीय सजीव आहेत. खालीलपैकी स्वयंपोषी सजीव कोणते? प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. पर्यायांचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 3 वनस्पती हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.